भक्तवत्सल अक्कलकोट निवासी साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया। ज्यांच्या केवळ नामस्मरणानेही मनातील भीती आणि चिंता दूर होतात, अशा आपल्या लाडक्या स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यांचा मंत्र, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे 3 शब्द ऐकले तरी मनाला अथांग शांतता मिळते। अशाच आपल्या स्वामी समर्थांच्या कृपेबद्दल आज आपण पाहणार आहोत। गुरुवार हा श्री स्वामी समर्थांचा वार, त्या दिवशी आपण काय सेवा करावी आज आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती बघणार आहोत। गुरुवार हा श्री स्वामी समर्थांचा महाराजांचा वार मानला जातो। या दिवशी मनोभावे सेवा केल्यास स्वामींची कृपा प्राप्त होते। आता गुरुवारची मुख्य सेवा कशी असावी? सकाळची पूजा बघूया आपण। सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वामींच्या मूर्ती किंवा प्रतिमेला पिवळे फूल आणि पिवळे वस्त्र अर्पण करावे। तर आता आपण नामस्मरण कसे करावे हे बघू। तर नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा। पारायण गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 1 किंवा अधिक अध्यायाचे वाचन करावे। आता संकल्प काय करायचे, संकल्प सेवा बघूया आपण। जर तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छेसाठी 9 किंवा अधिक 11 गुरुवारचे व्रत करत असाल तर पहिल्या गुरुवारी संकल्प करून दर गुरुवारी अखंड दिवा गोड नैवेद्य दाखवावा। श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवार व्रत संपूर्ण माहिती, व्रताचे नियम व पूजा विधी, व्रतकथा। चला तर आता बघूया आपण। श्री स्वामी समर्थांचे भक्त 9 गुरुवारचे व्रत करत असतात। स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत, अशी भाविकांची श्रद्धा आहे। तसेच जीवनात यश मिळविण्यासाठी कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करतात। आता आपण श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत बघणार आहोत। या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते। 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते। गुरु आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा। पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा। व्रतासाठी लागणारे साहित्य बघूया आपण आता। हळद कुंकू, अक्षदा, तुपाचा दिवा, कापसाच्या 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र, गुळ खोबरं, ताम्हण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानव, हिना, अत्तर, चंदन, विविध फुले, जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, एकजुडी, तुळस, इतर फुले। आणि यातील काही नसेल तरी आपण स्वामी समर्थांच्या प्रतिमेची पूजा फुल वाहून करू शकतो। आता आपण पूजा विधी बघणार आहोत। व्रताला प्रारंभ करायचा गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे। स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा। नित्याची देवपूजा करावी। तर घरातील देवासमोर 1 नारळ विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी ठेवून नमस्कार करावा। वडील मंडळींनाही नमस्कार करावा। पूजेला आरंभ करावा। फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हाताला गंधयुक्त अक्षदा, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा। जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी। मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा
पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंध अक्षदा तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. आता वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध अक्षदा ठेवून त्यावर गणपती पूजनाकरता सुपारी ठेवावी. उजव्या बाजूला घंटी, डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुगंधी अगरबत्ती लावावी. चौरंगावर एका बाजूला नारळ व पानाचा विडा ठेवावा. आता संकल्प. मम आत्मन श्रुती स्मृती पुराण फल प्रात्यर्थम मम सकल कुटुंब नियाम क्षेम स्तरी आयु आरोग्य ऐश्वर्य भीम वृद्धार्थम पुत्र पौत्र संतती वृद्धी अप्राप्त लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल गृहपीडा शांतर्थम एवं सकल कामना सिद्धि द्वारा धर्मार्थम मोक्षफल प्राप्त्यर्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजन एवं व्रतकथा श्रवणच करीशे. असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे. गणपतीचे ध्यान करून ओम गणपते नम एकदंताय विघ्नेय वक्रतुंडाय धीम दन्नो दंती प्रचोदये असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टांग मिश्रित जल अर्पण करून सुपारी चंदन लावावे. हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फुलं बेल कापसाची 2 वस्त्रे जानवे अक्षदा अर्पण करून नमस्कार करावा. धूप दीप अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुर्देव सर्व कार्ये सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. आता श्री स्वामी समर्थ मंत्रोपचार पूजा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. आवाहनार्थे एवं आसनार्थे अक्षतान समर्पयामी असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्या. ओम नमो स्वामी समर्थाय. विलेपनार्थ चंदन अलंकारार्थे अक्षतान एवं सौभाग्य द्रव्यम हरित कुंकुम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. ओम नमो स्वामी समर्थाय. यज्ञ पवित्रम एवं वस्त्रम समर्पयामी असे म्हणत स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करावे व नमस्कार करावा. ओम नमो समर्थाय. ऋतुकालो पुष्पांनी एवं सुगंधितवम समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब मोगरा जास्वंद सोनचाफा अशी फुले अर्पण करून हिना अत्तर लावून नमस्कार करावा. आता व्रताचे नियम. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयर सुतक असल्यात व्रतचरण करू नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे गुरुवार करून 9 गुरुवारची संख्या पूर्ण करून पुढील गुरुवारी उद्यापन करावे. काही प्रवासाचा करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे. व्रत करताना शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना
सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलावे. हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलांनाही करता येते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन विषयासह नवीन माहितीसह. तोपर्यंत बघत रहा श्री स्वामी समर्थ.